तब्बल 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये याचमुळे बळीराजाला कुठेतरी एक आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. आपण आज ममराबादच्या एका शेताच्या बांधावर आहोत. आपण या शेतामध्ये आलो आहोत. या सोयाबीनच्या शेतामध्ये ज्या पद्धतीने हे सोयाबीनचं पीक पेरल्यानंतर कुठेतरी हे सोयाबीनच्या पिकाच्या माना टाकण्यात आलेल्या होत्या, कुठेतरी पीक नष्ट होण्याच्या चिन्हावर या ठिकाणी दिसून येत होतं. मात्र 2 दिवसापूर्वी या पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि या ठिकाणचं हे सोयाबीनचं पीक कुठेतरी तरारल्याचं चित्र दिसून येत आहे. आणि याचमुळे बळीराजाला कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आपल्याला निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. आपल्यासोबत स्वतः शेतकरी राजा आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, काय सांगाल? 15 दिवसापासून या ठिकाणी पाऊस नव्हता, पिकांची कुठेतरी या ठिकाणी वाढ खुंटलेली होती, काय प्रतिक्रिया तुमची? 15 दिवस झाले पाऊस येतच नव्हता. कसं तरी वाटत होता की आता हंगाम पेरलेला आहे आणि पावसाचं वातावरण डायरेक्ट नष्ट होऊन गेलं. आता 2 दिवस झाले थोडं पाऊस येतोय, तर आता थोडं चांगलं वाटतंय. हातातून अशी आलेला घास पुन्हा या ठिकाणी नाहीसा होताना दिसून येत होता. मात्र आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आता एकदम पिका तरळलेली आहे. कसं उत्पन्न येऊ शकतं तुम्हाला? आता चांगलं उत्पन्न होऊ शकतं, कारण की पुलावर येऊन गेला आणि पाऊस चालला गेला होता. त्याच्यामुळे आता पाऊस पण टायमावर येऊन गेला, तर आता थोडं बरं वाटतं. तर ह्या होत्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की तब्बल 15 दिवसांनी विश्रांतीनंतर पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाचं कुठेतरी आर्थिक संकटात या ठिकाणी दुबार पेरणीवर आलेला होता. मात्र आता पिके देखील तरळली आहे. मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणं असतील, बांध असतील किंवा या ठिकाणची डॅम असतील, हे कुठेतरी भरतानाचे चित्र दिसून येत आहे. आणि याचमुळे जळगाव जिल्ह्यातील पाणी टंचाई देखील सावट दूर होणार आहे. एकीकडे जर बळीराजा या ठिकाणी 15 दिवसापासून हे पीक कुठेतरी या ठिकाणी नाहीशी होत असताना आता 2 दिवसापासून पावसाने सुरुवात केली आणि याचमुळे हे पिकं देखील तरारली आणि यामुळे बळीराजाच्या या चेहऱ्यावरती देखील आनंद या ठिकाणी दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.